नाम बताएंगे आप? कुणाल कदम। कुणाल कदम देव को दिखा था मैम सुबह टाइगर, और हम लोगों को 4-5 गाड़ी को लेपर दिखा था। कवर करने के लिए 4 से 5 सफारी लगती है। उसमें पूरा 20% एरिया कवर होता है। उसका जो गम होता है डिंग, उससे लड्डू बनाया जाता है, आइसक्रीम में यूज किया जाता है। डिंगा से लाडू बोलते हैं ना, वो उसका ही वाला है। हाँ। टायगर दिसला फायनली. दिसला फायनली. विशाल झाला जास्त नको जाऊ दे, झाडं येतील. थोडं आगे. हां जाऊ दे. गाईड आमची एकदम पॉवरफुल आहेत. त्यांना माहिती कुठे काय होणार आहे. जेवण झाल्यानंतर असंच वॉकला आलो होतो. आता दुपारची सफारी तर सगळे लोक येऊन थांबतात हळूहळू. तूर्या गेट. निघतो आपण फायनली. झाले सगळं सेट, ऑल सेट. सेकंड आउटफिट फॉर द डे सांगितलं मी मगाशीच. जाऊ आता पहिला, जायला लागले आतमध्ये. नाम बताएंगे आप? कुणाल कदम. कुणाल कदम डन. 102 आहे आपली. 102 बघू आपण. दोन मिनटं अजून 3 वाजता आपण निघणार आहोत. फिंगर्स क्रॉस. हेलो, गुड आफ्टरनून. हेलो. गुड आफ्टरनून मैम. चलो. वो 100 के पीछे लेंगे. हाँ जा रहे हैं ना, लेंगे ना. चल जाओ दे. विक्की जाओ दे. देव को दिखा था मैम सुबह टाइगर, और हम लोगों को 4-5 गाड़ी को लेपर दिखा था. ये बहुत मिलेंगे. पेंच में 40,000 के लगभग है इस क्वांटिटी है. वो आगे बैठे हैं, उनको तो कुछ बता ही नहीं सकते, आवाज़ भी नहीं जाएगी. आई थिंक सो. पर इंग्लिश हिंदी होते तो चिल्ला चिल्ला के बोलते. आप इंग्लिश में कंफर्ट है तो पूछो. हाँ, बट कभी कभी दिख जाती. वाघिणीला फीमेल टायगरच्या इकडे. हम 2 से जाएंगे, 1 से रिटर्न आएंगे. ब्रांचेस कवर करने के लिए 4 से 5 सफारी लगती है. उसमें पूरा 20% एरिया कवर होता है. एक ही सफारी में पूरा 20% एरिया कवर नहीं कर सकते. टोटल रूट कितने मैडम? 3 रूट है सर. 1 2 3 1 2 3. जैसे 2 से जाएंगे 1 से रिटर्न आएंगे, 3 से जाएंगे 2 से रिटर्न आएंगे, और 1 से जाएंगे तो 3 से रिटर्न आएंगे. ये सभी ट्रीज दिख रहे हैं बिग लीव्स वाले, ये सभी टीक सागौन. यहाँ पे 60% टीकवुड है, बाकी अदर ट्रीज सभी मिक्स है. उसका जो गम होता है डिंग, उससे लड्डू बनाया जाता है, आइसक्रीम में यूज किया जाता है. डिंगा से लाडू बोलते हैं ना, वो उसका ही वाला है. हाँ, उसे आज कट करेंगे, 5-6 दिन के बाद में गम निकलेगा. वो वाइट है ना, वो पूरा वाइट हो जाता है. जैसे आप मून लाइट में देखेंगे ना, तो आपको पूरा वाइट दिखाई देगा. एलिफेंट. एलिफंट. मेल है वो. यही मॉर्निंग में दिखा होगा मैम को. ये मेल है, फीमेल के साथ में बच्चा है. अंकुश कॉल देतात. कॉल देतात.
पीछे लेते विक्की विक्की थोड़ा पीछे। तेंदुआ होगा ये। कल के हिसाब से तो लग रहा है कि तेंदुआ है। आगे तो नहीं दिख रहा, देखना। दिख रहा है क्या आगे उनको? छोड़ो छोड़ो, उसको दिखाना है विशाल। टाइगर दिसला फायनली. ये साइड पे आ रहा है, इससे जा रहा है। येतो येतो ये येतो. इधर है, इधर है। ये पिंक पिंक ग्रास है ना? हाँ हाँ. हाँ हाँ। पीछे गाड़ी है, दिखा पीछे गाड़ी है। फायनली. Yes. हाँ. पीछे गाड़ियाँ लगी हैं। स्थित होगा. चिन्ह घर के पकड़ ले, गिरता सही पकड़ के यार। वो नाले पे जाएगा ना, दिख जाएगा। वो उधर जा रहा है शायद। टाइगर. हाँ दिसला. फाइनली ब्लैक रॉक के ऊपर दिख रहा है। दिसला दिसला. ब्लैक रॉक उनकी दिख रही है, दिखा सबको। Yes. ए पीछे ले लो, पीछे पीछे जा रही है उधर। पीछे ले लो दिसला दिसला फायनली. फायनली. आगे लो, वो देखो कुठे? वो देखो कुठे? आ रहे हा हा दिसला फायनली. ये नहीं वो वीडियो तो नहीं आएगा. हाँ देखो 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 इधर नीचे आया भाई. हाँ हाँ बस इधर लेके रख दो. जान दे विशाल, नीनान बे के पीछे जान दे, नीनान बे के पीछे जान दे ना, वहाँ से दिखेगा। ए विशाल 22च्या मागे घ्या. विशाल पुढे घे ना, 22च्या मागे घ्या. जाओ पुढे. विशाल पुढे घे, या पुढे. घे जाऊ दे, या पुढे. जाऊ दे, या पुढे. बस बस जाऊ दे. देखा दिसला फायनली टायगर. आएगा ना, आएगा आने के चांस तो है. पीछे वाले विशाल दाखव रे. गाड़ी से येस गाड़ी मध्ये लाव. फायनली. थोड़ा आगे, हाँ बस। और थोड़ा ले चिपका दे और बंद कर, ले लो चिपका उसको, हाँ बस बस, हाँ वहाँ से
गैप मिलेगा। सर लाइट पड़ रही है ना, उधर ही जा रही है। अब लाइट पड़ेगी, थोड़ी हल्की पड़ी। अब पीछे पत्थर के नीचे जा रही है, अंदर गई। चलिए आगे लेना किधर है? नाले पे चल रही है वो, तो चल रही है वो चल रही है वो गैप पे दिखेगी अभी लाइट आएगी। सामने आएगा, उधर आएगा। हाँ नाले रुको ऐसे ही रुको। सिस डाउन। हाँ दिखी सिस डाउन दिखी। अभी वो कहाँ पे जाएगी वैसे? वेरी लॉन्ग डिस्टेंस वो ऐसी जाएगी ना। उधर आगे गई। चल जाऊ दे। गाईड आमची एकदम पॉवरफुल आहेत. त्यांना माहिती कुठे काय होणार आहे, तिथंच घेऊन चाललेत. वाटलं होतं भेटणार नाही, पण भेटला शेवटी फायनली टायगर. सकाळी एक सफारी फेल गेली, सेकंड सफारी समोरून एकदम ये इकडे इधर आएगा. समोरून. हो ते म्हणतात येईन इथे, बघू आपण इथे येईन. लेट्स सी, फिंगर्स क्रॉस. मिला आपको? हाँ हाँ वाओ, एक मिला है। वाओ स्लो मोशन में वीडियो बनाए. हाँ अच्छा है. कलर वलर बाद में आएगा उसका। और लोग आ गए. विशाल आगे थोड़ा आगे और थोड़ा आगे बस चला गया. हाँ और थोड़ा सा विशाल जल्दी गया. बस बसलेत म्हणतात तिकडे, बसलेत. टाइगर तो ज़्यादा अच्छी बात है. टायगर ट्विन बघायचं आपल्याला. टायगर दिसला होता पण आत्ता गेला तो इथून. सुबह भी मिले होंगे ना ये पीकॉक. तिकडे एक गाडी थांबली. वो ड्रोंगो है. नहीं ड्रोंगो. रैकेट रैकेट है लेके. अरे उधर पीछे का पेड़ है देखो, वो ड्रोंगो गया. हाँ वो पेड़ में बीच में है वो ड्रोंगो के वो साइड को ब्रांच के बीच में. वो पानी में देखिए डक्स है, वो ब्राह्मणी कलर की. यहाँ से फोटो भी अच्छा आएगा उसका. कहाँ पे? ये जो लकड़ी तिरछी है पानी में देखिए, रेडिशनल डक्स है. ये माइग्रेटरी बर्ड है, लद्दाख से आती फ्लाई करती है. डक्स आलो आपण सायटिंग करून. खूप खुश आहे मी, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरूनच बघू शकता. कारण की सकाळी गेलो असं वाटलं की, म्हणजे तुम्ही आता यूट्यूबला बघू शकता लोक 3 ते 4 वेळा येतात एवढा खर्च करून, पण त्यांना दिसत नाही. आपण सकाळी गेलो, सकाळी आपल्याला दिसलं नाही. आत्ता गेलो, आत्ता पण आम्ही तिथे थांबलो. तर म्हणजे आमच्या पुढे एक जीप होती, त्या जीपला तर पहिला असा कॉलिंगचा आवाज आला. मग आम्ही आमची सेकंड जीप जाऊन थांबली. तर जी आमची गाईड होती, ती लेडी गाईड होती, तर ते म्हणले की इथं मे बी लेपर्ड असू शकतो, म्हणून तो असा छोटा कॉलिंगचा आवाज येतो. कॉलिंगचा आवाज म्हणजे वरती माकड असतं किंवा खाली डिअर वगैरे आवाज करतात, तर त्याच्यावरून समजायचं की इथे जनावर आहे. जनावर इन द सेन्स टायगर आहे. तर आम्ही जाऊन थांबलो. 5 मिनटं थांबलो, 10 मिनटं थांबलो, दिसेनाच. मग असं वाटलं की ती तिकडे जाऊन अशी बसली, म्हणजे तिकडे जाऊन लेपर्ड बसला असेल म्हणून तो उठत नसेल. आम्ही निघणार होतो. मग आमच्या पुढची जीप म्हणजे अजून आले होते, तर पुढच्या जीप चालल्या गेल्या. मग शेवटी आम्ही हार नाही मानली, आम्ही अजून थांबलो आणि फायनली आमच्या जी ही होती गाईड होती, लेडी गाईड, तिला ते दिसलं. आणि तो असं म्हणजे येल्लोवरती ते ब्लॅक स्पॉट्स असे ते चालताना असे दिसले. लगेच म्हणजे लेपर्ड सॉरी टायगर. सो हे सगळ्यांनी समोरून बघितलं. आणि मी तर आता म्हणजे कसं सांगू, व्यक्त करू मला कळत नाही आहे, पण असं एकदम समोरून जाताना बघितलं. अशी एकदम ह्यूज
अशी पहिली ती अशी समोरून आली, मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, समोरून आली. मग त्यानंतर थोडंसं पाण्यातून वूडवरती चढून मग रस्ता क्रॉस केला तिने. नेमकं आमच्या समोर एक जीप होती म्हणून तो रस्ता क्रॉस करताना भेटला नाही, पण सेकंड आम्ही त्यांच्या मागच होतो तर अख्खे कवर, जेवढं कवर करता आलं तेवढं कवर केलं. मग तिने पुढे गेल्यानंतर तिची टेरिटरी मार्क करतात, ते टेरिटरी मार्क करतात. तो पण व्हिडिओ मी नाही काढला, म्हणजे तो टायगर बघू का व्हिडिओ काढू हेच सुचत नव्हतं. पण शेवटी फायनली दिसलं आपल्याला टायगर, म्हणून पैसा वसूल. आणि आता म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आपल्या पुण्यात टायगर कात्रज झूला पण आहे, तिथं लायन आहे वगैरे, हे सगळं तुम्ही तिथं गोष्टी बघू शकता. पण ते पाळीव म्हणजे तिथं त्यांनी अख्खं त्याला असे बाउंड्रीज वगैरे वाढवून ठेवल्या. तिथं आल्यानंतर प्रॉपर तुम्ही जंगलात येता, जंगलात येऊन प्रॉपर तुम्हाला ते बघायला भेटतं की जंगलात कसे ते प्राणी राहतात, जंगलात काय करतात. जो मी एलिफंट दाखवला तो एलिफंट डोमेस्टिक आहे, म्हणजे तो यांनी इथं स्वतःहून आणलेला आहे. त्याला खालून असं हे बांधलेलं आहे, साखळीने बांधून ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं की त्याला घेऊन आल्यानंतर ते रस्ता वगैरे साफ करतात, म्हणजे जर मध्ये काय असे वूड्स वगैरे पडले असतील तर ते सगळं साफ करण्यासाठी एलिफंटचा यूज केला जातो. आणि त्यानंतर मग अजून जर कुठं त्यांना सायटिंग करायची असेल किंवा अजून जर कुठे काही शोधायचं असेल तर मग ते एलिफंटचा यूज करून मग तिथे जातात. नेमकं मी अजून पुढे व्हिडिओज काढायला आलो आणि पुढे हे दिसला, पुढे जॅकल दिसला. तो म्हणजे बघून छान वाटलं की असं जंगलात ही कसे राहत असतील प्राणी, जंगल म्हणजे काय म्हणजे. आणि जिथं आत्ता मी गेलो ते फक्त 20% फिरायला भेटलं, म्हणजे ते 20%च फिरवतात. बाकीचा फॉरेस्ट एरिया अख्खा म्हणजे आपल्याला अलाउड नाही आहे जाणं. 20% फिरलो. त्याच्यात ओव्हरऑल यांच्याकडं 40 म्हणजे पेंच नॅशनल पार्कमध्ये 40,000 डिअर आहेत, म्हणून डिअर तुम्ही जिथे बघाल तिथं तुम्हाला डिअर भेटतील. त्यानंतर 170 टायगर्स आहेत, ओव्हरऑल 170+ टायगर्स आहेत. आणि दिसतात त्यातले फक्त 4 ते 5 दिसतात झोनमध्ये. माझा अख्खा माती विती झाली. तर तुम्ही जर हे सांगायचं विसरू मी, जर तुम्ही पेनसाठी पेंच टायगर नॅशनल पार्कसाठी येत असाल तर मास्क वगैरे कॅरी करा सोबत, कारण की मास्क म्हणजे धूळ खूप आहे आतमधून, म्हणजे ती जीप घेऊन जातात त्यामुळे धूळ खूप अशी आतमध्ये मग त्रास होतो तिथं, मग हेल्थसाठी बरोबर नाही, त्याचा मास्क कॅरी करा. पण येताना असा गुड लक घेऊन या की तुम्हाला दिसेल, ज्यासाठी तुम्ही मेन आलं ते तुम्हाला दिसेल. ओके. पण लेपर्ड काही लोकांना दिसला, आपल्याला तर नाही दिसला, पण लेपर्ड आपल्या सिटीत आहे. आपल्या सिटीत तुम्ही एअरपोर्टला असाल, विमाननगरला तुम्हाला लेपर्ड भेटेल. औंधला जाल लेपर्ड आहे, माझ्या ऑफिसच्या मागच आहे. त्यानंतर बावधनला जाल तिथं तुम्हाला लेपर्ड भेटेल. जुन्नरला आहे. आपल्या सिटीत तर हे लेपर्ड आपल्या सिटीत आहे. आता तुम्ही परत म्हणाला आत्ता तर कात्रज झूबद्दल बोलला ना, असं बोलतो नाही, मस्करी करतो. पण लेपर्ड नाही दिसला. सकाळच्या ह्याच्यात दिसला, म्हणजे आवाज कॉलिंग आली होती, पण सकाळी नाही दिसला. काय आत्ता सेकंड सफारीमध्ये काही लोकांना दिसला. ओके. आता ते म्हणतात की समरमध्ये येऊ शकता तुम्ही, मे एप्रिलमध्ये, कारण की त्यावेळेस काय होतं, अख्खा म्हणजे जंगल सुकलेलं असतं, पाणी वगैरे खूप कमी होऊन जातं. तर टायगर हे पाणी प्यायला येतात आणि तिथंच तुम्हाला ते टायगर दिसतील, खूप सारे टायगर दिसतात. अजून 6 वाजायचे, 5:52 झालेत बघा. आत्ताच अशी अंधार झाला, असं वाटतं की संध्याकाळचे 7:30-8 झालेत. जाऊ जेवायला. थंडी असते बाबा. शॉर्ट्सवरती फिरतोय मी. मला माहिती आहे अशी सर्दी होणार आहे मला, आणि तर मला सांगूच आहे का. कॅम्प फायर लावतो आता दादा. बॉन फायर म्हणजे बसवत आपण थोड्या वेळ इथं मस्त. नाव काय दादा आपलं? जी सर. नाव बलराम सर. बलराम. दादा आपले इथलेच आहेत, मराठी माणूस आहे. वाघ दिसला सर? वाघ दिसला ना. मेन जे बघायला आलो होतो, म्हणजे सकाळच्या ह्याच्यात तर नाही दिसला, म्हणून जरा मूड ऑफ झाला, म्हणलो परत दिसतोय नाही दिसतोय म्हणून. सेकंड आता ही आपली इव्हनिंग सफारी होती ना, त्याच्यात दिसला. तुम्ही बघितलं असं बाहेर रस्त्यावरती वगैरे? नाही, इकडे येत राहते सर. येत राहतो. इकडे आहे ना, फेन्सिंग लागली आहे, याच्या कॉलिंग राहते. हां, म्हणजे अशी कधी कधी का नेहमी येते? नाही, कधी कधी. अच्छा. कॉलिंग आहे का? कॉलिंग
असते बेकार. पेटवली आग आपण, आता गरम होऊ जरा आगीमुळं. फायनली डे एंड म्हणजे संपत आला. आता आपण इथं बॉनफायर शेकोटी करत बसलो होतो मी. आजचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. आता परत थोडंसं लेंदी असेल हे, पण सकाळी आम्ही उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे होऊन जसं सकाळी लेट झालं मला, पण जाऊन पोचलो बरोबर तिथे सफारी निघायच्या अगोदर. मग तिथे गेल्यानंतर चेक इन म्हणतं, त्यांनी सगळं आपले डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले. त्या डॉक्युमेंट्सवरती नाव काय आहे ते चेक केलं. मग जीप असाईन झाली. त्या सोडल्यानंतर सकाळी 4 आवर्सची अख्खी ते म्हणजे सफारी होती. 4 आवर्समध्ये टायगर दिसला नाही. निराश झालो मी की टायगरच मेन म्हणजे ठीक आहे आपल्या इथे पण आहेत कात्रज झू वगैरेमध्ये, पण हे जंगलात प्रॉपर येऊन जंगलामध्ये कसं राहतात ते, जंगलात काय असतात प्राणी, जंगलातून कसं आहे हे बघायचा तो एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल होता. खूप फिरलो पण कुठे टायगर काय भेटला ना आम्हालाच नाही, प्रत्येक म्हणजे जेवढ्या जिप्सी होतं कुणालाच कुठे सफारीमध्ये दिसला आहे. जणांना फक्त लेपर्ड दिसले पण बाकी कुठेच दिसलं नाही टायगर. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो, म्हणजे जिप्सी दुपारी झालं 11 वाजता. मग आम्ही तिथून निघालो 11:30 तिथून निघालो घरी, म्हणजे इथं रूमवरती टेंटवरती आलो. फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं लाल खिचडी. आणि जेवण इथलं म्हणजे नाव ठेवण्यासारखंच नाही आहे, जेवण खूपच छान इकडचं. जेवण केलं, लगेच फ्रेश होऊन 3 वाजताच्या सफारीला गेलो. 3 वाजताच्या सफारी गेलो. लकीली म्हणजे आता म्हणजे थोडंसं एवढं चांगलं होतं की लकीली तीच जीप मला परत असाईन झाली ज्या जीपमध्ये मी सकाळी त्या लोकांसोबत होतो. म्हणून थोडीशी ओळख वगैरे झाली होती, म्हणून त्या लोकांसोबत ती जीप असाईन मला झाली, नंबरनुसारला केली. तर तिथे जाऊन बसलो मग त्या जीपमध्ये. 3 वाजता डॉट 3 वाजता चालू झाली. आणि आज लेडी गाईड होती सोबत, तर त्यांनी खूप चांगलं एक्सप्लेन केलं. खूप चांगल्या गोष्टी म्हणजे जंगलाबद्दल सांगितल्या. ते इथं 10 वर्षांपासून काम करतात. काय जंगलाचा रूल म्हणजे प्राणी कसे काय करतात, कुठे मोस्टली बघितले जातात, प्राण्यांचं राहणीमान कसं असतं, म्हणजे ते तुमच्या जवळून जाती तरी म्हणजे प्राणी एवढे स्वतःला स्वच्छ ठेवतात. प्राणी बोलण्याच्या मागे म्हणजे टायगर स्वतःला एवढे स्वच्छ ठेवतात की ते तुमच्या जवळून जरी गेले तरी तुम्हाला त्यांचा स्मेल येत नाही. ते फक्त प्राण्यांनुसार म्हणजे फक्त टायगर जर असेल तर त्या शेजारी कुठला दुसरा ॲनिमल असेल त्या दोघं म्हणजे एखाद्या हलक्याशा स्मेलवरून एकमेकांना ओळखतात, कारण की तेच आहे त्याच्यावरून ते शिकार करतात किंवा त्या दोघांमध्ये फाईट होते. पण बाकी आपण जर असं बघायला गेलो तर आपल्याला म्हणजे आपण जर असं जवळून जरी गेले तरी आपल्याला तेवढा स्मेल येत नाही, कारण की ते स्वतःला खूप खूप स्वच्छ ठेवतात. मग त्याच्यानंतर डेअर इकडं मी जसं म्हणलो 40,000 डेअर्स आहेत. आणि पुंब्या आहे आपला, पुंब्या भेटला म्हणजे त्याचं मला नाव माहिती नाही काय म्हणतात त्याला, पण पुंब्या भेटला. तो तुम्ही जर बघितलं असेल लायन किंग, पुंबा प्रॉपर तसाच आहे जसं दाखवलं गेलं आहे ना, तसाच आहे पुंबा, एकदम तसाच आहे पुंब्या. त्याला बघून छान वाटलं. नीलगाय बघितली, मोर बघितले, लंगूर बघितले, मंकीज बघितले खूप सारे. आणि मेन म्हणजे हे गाईड वगैरे असतात, पण मेन टायगर कसे ओळखले म्हणजे टायगरला कसं कॅच केलं जातं की जेव्हा पण टायगर खालून पास होत असेल तर डेअर आवाज करतात आणि मंकीज आवाज करतात वरतून. ते एवढी स्ट्रॉंग, त्याला कॉलिंग म्हणतात, ते एवढं स्ट्रॉंग असतं की ज्याच्यानुसार लगेच हे गाईड ते सेन्स करतात की बाबा इकडून आवाज येतो, ऐकतात ते आणि तिकडे जिप्सी घेऊन जातात आपली. तिथं जाऊन आज अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे मला असं फिंगर्स क्रॉस होते माझे की आज तरी दिसला पाहिजे, पण फायनली दिसला. खूप छान वाटलं बघून. म्हणजे कुणाला अनएक्सपेक्टेड होतं, सगळ्यांना वाटलं लेपर्ड आहे पण लेपर्ड नव्हतं. तो T4 म्हणून त्या टायग्रेसचं नाव आहे. कॉलरवाली म्हणून जर तुम्ही यूट्यूबला सर्च कराल, कॉलरवाली म्हणून एक टायग्रेस होती. तिच्या ज्यावेळेस तिला बेबी चालते त्यातली ही सगळ्यात फर्स्टवाली आहे T4 म्हणून. T4 तिला मी बघितली आणि ती एवढी रॉयल एंट्री मारली तिने, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये, एवढी रॉयल एंट्री मारली तिने. आणि ती कशी म्हणजे ती यूज टू आहे, जसं आम्हाला म्हणजे हे पण म्हणलं गाईड की ती यूज टू आहे अशी लोकांना खूप साऱ्या बघून. तिला काय असं ती घाबरत नाही. तिला बघून म्हणजे प्रसन्न झालं मन की ठीक आहे पैसा वसूल झाला आपला. जे पेन बघायला आलो होतो ते आपण बघितलं. पैसा वसूल झाल्यापेक्षा मन माझं एकदम असं हे झालं की मी जे बघायला आलो होतो ते मला भेटलं. आज इथं मध्य प्रदेशमध्ये येऊन ते बघायला भेटलं. खूप छान वाटलं ते बघून. मग निघालो. मग आत्ता आलो आहे परत आपण आपल्या इथं टेंटमध्ये. बघू, मी त्यांना आता विचारलं की उद्या सकाळची पण सफारी भेटते का, तर ते बघतायत आणि ते बघून आपल्याला फोन करतील.
तर उद्या सकाळची सफारी भेटली तर अजून चांगलं होईल. उद्या आपलं चेकआउट आहे. जर इन केस सफारी भेटली तर मे बी आपण थोडंसं एक्सटेंड करू शकतो. ते करून थंड होतं वातावरण थोडंसं म्हणून ते बाहेर पडतात त्यानंतर. पण अनएक्सपेक्टेड होतं आपल्याला बघणं, पण बघून खूप छान वाटलं. त्यानंतर लगे आम्ही पुढं आल्यानंतर पुढं अजून एक सब अडल्ट होता. बसलेला तो खूप वेळ. आमच्या जे पुढे जिप्सी होत्या त्यांनी सांगितलं की तिथे आहे बसलेला जावं म्हणून. आम्ही तिथं जाईपर्यंत तो चालत गेला होता. पण ठीक आहे, एक बघून मन खुश झालं, खूप भारी वाटलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मेमध्ये एकदा, मी जसं बोललो मेमध्ये या समरमध्ये ते सगळे बाहेरच असतात टायगर, त्यावेळेस सायटिंग चांगली होते. आणि इथे आजूबाजू तुम्हाला 3 ते 4 गेट आहेत वेगवेगळे. तुरिया गेट तर हेच आहे. त्याच्यानंतर खुर्सापूर आहे. त्याच्या खाली आहे मौदी गेट, 4 बावली गेट. पण महाराष्ट्र साईडनी जर तुम्ही गेले, म्हणजे आज जे काही सकाळी मी गाईडकडून ऐकलं, तर तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे. कॅमेरा अलाउड आहे, बट कॅमेराचे काहीतरी चार्जेस आहेत त्यांच्याकडे. तसं आहे जे महाराष्ट्र गेटने तुम्ही जर गेलात तर महाराष्ट्र साईडनी. पण आपण MP तून गेलो इकडून म्हणून आपल्याला चार्जेस वगैरे काय लागले नाही. आणि सगळी लोकं चांगली आहेत, म्हणजे इथली ड्रायव्हर पण आणि गाईड पण. चार्जेस जसं मी सांगितलं की सगळ्यांमध्ये डिवाईड होतात. सगळ्यांमध्ये डिवाईड होतात. म्हणून जेवढा लवकर होईल, म्हणजे जर तुमची सफारी एक्झाम्पल 3 वाजता आहे दुपारी, तुम्ही 2:30 वाजताच जाऊन थांबा. 2:15-20पर्यंतच जाऊन थांबा. कारण की जेव्हा शेअरिंगमध्ये तुम्ही असता, जेवढी लोकं पटापट येतात तेवढ्या लवकर गाड्या भरत आतमध्ये जातात. जर इन केस तुम्ही खूप उशिरा गेलात आणि जर तुम्हाला कोण पार्टनर भेटलं नाही, तर जेवढी अख्खी तुमची जिप्सी असते. आता आमचे आज सकाळी माझे त्यांनी घेतले 750 पर हेड, आत्ता पण 750 पर हेड. जर इन केस कोण नसतं आता, तर अख्ख्या जिप्सीचे मला पे करावे लागले असते. काहीतरी 4500 अराउंड ते जातात, और 300 असे काहीतरी होतात. 4300 4500 असे काहीतरी होतात. ते मग एकट्याला पे करावे लागले असते, कारण की शेअरिंगच कुणी नव्हतं. म्हणून जेवढं लवकर येईल टायमिंग असेल त्याच्या एक अर्धा पाऊण तास अगोदरच जाऊन तिथे थांबा, मग तुम्हाला शेअरिंगचा उपयोग होईल, म्हणजे पैसे कमी पडतील. सेकंड, तुम्ही फुल जिप्सी पण बुक करू शकता, पर्सनल गाईड पण घेऊ शकता. पर्सनल गाईड पण आहे इकडे, पण ते तुमच्यावरती की तुम्ही इथे येऊन, मग ते चार्जेस त्यांनी तिथं बोर्डवरती लिहिलेले आहेत. फॉरेनर्ससाठी वेगळे आहेत आणि आपल्या इंडियन सिटिझनसाठी वेगळे आहेत. इकडे काही हॉटेल्स आहेत. इथं ताजची एक प्रॉपर्टी आहे, इथं वैकुंठ अशी काहीतरी प्रॉपर्टी आहे. अजून 3-4 प्रॉपर्टी असं सांज वगैरे अशा काही वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत, ज्यांचं कॉस्टिंग चांगलं आहे, म्हणजे खूप महाग आहे. पण ते सफारी इन्क्लुडेड देतात तुम्हाला. फक्त ती सफारीमध्ये तुम्हीच असता, बाकी कोण नसतं. सफारी इन्क्लुडेड असते. त्या पण इकडे आहेत 2-3 रिसॉर्ट तसे चांगलेवाले, एकदम म्हणजे सॉलिड 10 on 10. पण हे मला तर हे काहीच कमी नाही. मी ह्याला नावं कुठंच शिवू नाही शकत, कुठंच. म्हणजे एवढ्या पैशांमध्ये चार्जेससाठी मला तुम्ही कमेंट करा किंवा मला DM करा, पण मी चार्जेस सांगेन तुम्हाला. तुम्ही चार्जेस बघून तुम्ही स्वतः हे, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी तू एवढ्या याच्यात केल्याच कसं काय. कारण की ते ज्यांच्याकडून आपण बुकिंग केली, काका खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आज ते इथं नाही येते, फक्त सॅटर्डे संडे येतात. आपण वेनसडे थर्सडे फ्रायडे आलो होतो, तर वीकडेजमध्ये नाही भेटणार आपल्याला ते. पण ते काका खूप चांगले आहेत. त्यांनी सफारी पण बुकिंग केली आणि आपली रूम पण बुकिंग केली होती. पण त्या पैशांमध्ये हे सगळं बघणं, सिटीत तेवढे पैसे देऊन तेवढ्या गोष्टी भेटत नाहीत, जेवढं इकडं बाहेर येऊन मला तेवढं काही करायला भेटलं. इथं आल्यानंतर इथला स्टाफ, साधीच मुलं आहेत, पण की तुम्ही जेवायला जरी थांबल्यानंतर ते थांबतात. त्यांना आपण म्हणलं की बसा दादा, नाही ते बसत नाहीत. ते खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, तुम्हाला कोऑर्डिनेट करतात प्रत्येक गोष्टीत. आता मी सकाळी गेलो नंतर बिचारे ते दादा तिथं जाऊन थांबले होते ऑलरेडी. सेकंड सफारी मी आत्ता जेव्हा गेलो त्यावेळेस पण त्यांनीच माझं सगळं काम केलं, कारण की मी उशीर झाला होता. मला प्रत्येक गोष्टीला फोन करतात. जेवणाचं असेल तर लगेच जेवणासाठी फोन करतात. चहा झाली, चहासाठी फोन. सकाळी उशीर झाला तर त्यांनी मला सकाळी उठून फोन केला. आज माझ्या पासचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यावरती माझा नंबर दिसत नव्हता कन्फर्मेशन. त्यांनी जाऊन स्वतः ते करून आले. ते तिथे जाऊन स्वतःहून त्यांनी ते करून घेतलं. ते आहे. आणि लोक चांगले आहेत, म्हणजे खूपच चांगली आहेत. काही लोक म्हणजे कुठं तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही प्रॉपर्टीजवरती ती लोक तुमच्यासोबत बोलतात, पण जेवढं पुरतं तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाहीत. आणि थोडेसे असे रूड साऊंड टाईप करतात. पण नाही, इथे नाही, इथे सगळे बोलायला चांगले आहेत. मग ते गेटवरती जे काका असतात तिथून त्या आतमधला हा अख्खा स्टाफ, सगळा छान आहे, सगळा छान आहे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, द कोर पेंच म्हणून, पेंच तुरिया गेट. आले तर मी तुम्हाला प्रेफर करेन तुम्ही इकडेच बुक करा आणि इकडेच या. खूप छान प्रॉपर्टी आहे. ओके, बाकी खूप छान, म्हणजे मला असं वाटतं इथे येऊन खूप छान मला आवडलं. म्हणजे की
फर्स्ट टाईम मी एवढं लांब ट्रॅव्हल केलं आणि ज्याच्यासाठी मेन आलो होतो ते पण माझं कंप्लीट झालं. तर नक्कीच तुम्ही पण वेळ काढून या इकडे. आपल्या महाराष्ट्रात आहेत खूप साऱ्या गोष्टी फिरण्यासारख्या. हे पण महाराष्ट्राचे ऑलमोस्ट फक्त बॉर्डरवरती असे तुम्ही चालत गेलं की लगेच मध्य प्रदेशमध्ये जाता अशा ह्याच्यात आहे आम्ही. तर या कधी इकडे. आता खूप सारी लोक ऑलरेडी येऊन गेली असतील, पण जे काही पुण्यातली लोक आहेत त्यांनी प्लीज, म्हणजे मी प्रेफर करेन की तुम्ही या इकडे आणि हे एकदा एक्सपिरियन्स करा. पुण्यातलेच नाही पण असे बाकी ज्यांना पण मी प्रेफर करेन की तुम्ही इकडे या, हे एक्सपिरियन्स करा. खूप छान वाटेल तुम्हाला, खूप छान वाटेल. ठीक आहे, फक्त पावसाचा अवॉइड करा. मी तुम्हाला म्हणेन पावसाचा अवॉइड करा. त्याच्या व्यतिरिक्त दोन्ही सीझन म्हणजे समर सीझन, विंटर सीझन, प्लीज डू विजिट पेंच नॅशनल पार्क. आणि याच प्रॉपर्टीला नाव द कोर पेंच म्हणून. नॉर्मली बुकिंग नसते, त्यांचं फुल असतं. आपण वीकडेजला आलो म्हणून या प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला भेटलं चांगलं. बाकी अजून बघू थोड्या वेळाने परत करून. माझे फोनची बॅटरी बॅटरी म्हणतो माझ्या फोनचं मेमरी अख्खी फुल झाली म्हणून ती पहिले आता मी डिलीट करतो सगळे. मला म्हणजे आता 2 दिवस अजून ब्लॉग काढायचे आहेत, ते सगळं डिलीट करून परत फोनवरून चालू करतो. दरवर्षीप्रमाणे आहे ना, मी सकाळी सांगायचं चुकलो जरासं, पण दरवर्षी इथे काय असतं की एक विंटर सीझन किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आहे ना, किंवा त्या नोव्हेंबर एंडिंग डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये इथे काउंटिंग असते, टायगरची काउंटिंग करतात. तर म्हणून काय होतं, सकाळी 7:30 का पहाटेच एक गाडी जाते फॉरेस्टची की जे काउंट करतात, ज्याच्यामुळं टायगर एकदम असे आतमध्ये लपून बसलेले असतात. घाबरून नाही पण ते लांब असतात की ज्याच्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. म्हणून सकाळी चान्सेस कमी असतात या 7 ते 8 दिवसांमध्ये बघण्याचे. नाही तर मग नॉर्मल विंटर्समध्ये दिसतात सकाळचे. पण संध्याकाळी असं अनएक्सपेक्टेड होतं, कारण की ते काय म्हणलं की तुम्हाला 5-5:30 नंतर ते बाहेर पडतात, कारण की थोडंसं थंड होऊन जातं. तर थोडा मधूनच कट झाला व्हिडिओ. तिथं एक पॉईंट ॲड करायचा राहिला की डेअर कधी जो कॉलिंग देतात तो फॉल्स कॉलिंग पण असते, ती फेक कॉलिंग पण असते. कारण की ते असं कुठलाही प्राणी म्हणजे साप वगैरे बघितलं तरी ते कॉलिंग देतात. पण जेव्हा माकड कॉल देतो तेव्हा शॉर्ट आहे की तिथं टायगर दिसणार आहे. हे पण मला गाईडकडून कळलं. गाईड खूप सपोर्टिव्ह म्हणजे जशी टायगर फिरत होती. आता मोस्टली तिथं कसं असतं की अलाउड नाही आहे तुम्हाला जिप्सीमधून क्रॉस होणं, इकडे जाणं तिकडे जाणं. पण त्यांनी आम्हाला खूप म्हणजे चांगली जागा करून की बाबा तू इथं येणार आहे, तुम्ही इथं जावा, म्हणजे चला तिकडे येणाऱ्या ड्रायव्हर दादासोबत त्यांनी सपोर्ट करून, म्हणजे ड्रायव्हर दादासोबत कॉर्डिनेट करून आम्हाला बरोबर त्या स्पॉटला घेऊन गेलं जिथं ती येणार होते. तिथंच आली. फोटो काढला तिने, तिची टेरिटरी बनवायचा मी तिथेच नेमकं माझं कट झालं. म्हणजे मी तिथंच व्हिडिओ कट, कारण की मला टेरिटरी बघायची होती कशी बनवतात. आणि जे तिने टेरिटरी बनवली विदिन सेकंड आणि ती डायरेक्ट चालली गेली. म्हणजे खूप छान वाटलं बघून, खूप छान वाटलं. आणि आपण जे म्हणजे आता कात्रज वगैरेमध्ये बघतो ते असे बघून आपल्याला तेवढं असं ती फील नाही आहे जी तुम्ही असं एकदम जंगलात समोरासमोर बघून तुम्हाला आज येते. एवढी लोकं आज होती, पण सगळ्यांना असं म्हणजे ना कशी की हलबिचल झाले सगळे बघून त्या टायग्रेसला. आणि ती 13 इयर्स, अराउंड 12-13 इयर्सची असेल. ह्यूज होती, ह्यूज. मला पण म्हणजे त्या गाईडनीच सांगितलं त्यांचा लाईफ पण काहीतरी 17 इयर्स असतो. पण बघून ह्यूज होती ती. आणि एवढं रॉयल आली ना ती की एंट्री मारली तर म्हणजे तिने खूप छान एंट्री मारली. आणि ती गेली पण त्याच ह्याच्यात. तेवढी ती आम्हाला दिसली. आमच्यासोबत तिथे होतं 7 ते 8 जिप्सी होतं. त्याच्या व्यतिरिक्त ते अजून कुणालाच दिसले नाही. मग तिथून आल्यानंतर मी परत तिथेच की